हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 वाह रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा रे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे गागर सर्व सुखाचे गागर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा राहू आता येथे ध्यान डोळा म्हणेल कुट कोंडू कोंडू धरणा जीवा भावे बुधीन राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट धरण जिबे देह भावे होईल वैलवेने कळस आले जिरावले अंतरी कोंडू कोंडू धरणा जीवे देह भावे बुधीन वैलवेने कळताले तिरावले अंतरी कोंड कोंडोने धरिना देह भावे पूजिन तुका म्हणे गोचरिया विठोबा पाया पडूला कोंडू कोंडू धरणा जीवे भावी पूजन तुका मने गोजरिया विठोबा पाया पडो कोंडू कोंडू धरणा जीवे देह भावे पूजे जय ठोबा रुक्माई
विठोबा रखुमाई जय विठोबा रुक्माई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई जय विठोबा रुक्माई विठोबा रखुमाईरा पतित पावना दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी पतित पावना दीनानाथ नारायण तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा बालका हो तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी आजीवितिया जीवा जीवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देव देवा आजीवितिया जीवा तुका म्हणे देवा देवा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी हरी जीवी देवा तुका म्हणे देव देवा तुझे रूप माझे मने राहो नाम जपवानी विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई विठोबा रुक्माई हरी विठोबा रखुमाई रुक्माई विठोबा रखुमाई विठोबा रुक्माई जय ठोबा रखुमाई रुक्माई विठोबा रखुमाई जय ठोबा रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे राम जय हेलो। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रारा रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी
पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले वो प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रिया भक्ता संचित नाही जान भक्ता संचित नाही जान भक्ता संचित नाही जान भक्ता संचित नाही जान संचित नाही जान भक्ता संचित नाही जान प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान हरि प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जान भक्ता संचित नाही जान संचित नाही जान भक्ता संचित नाही जान भक्ता संचित नाही जान अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाय भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही अंतरबाही भरोनिया अंतरबाही सत्वरज तम बाध सत्वरज तम सत्वरज तम बाध सत्वरज तम नोहे हरि भक्तासी कदा नोहे हरि भक्तासी कदा नोहे हरि भक्तासी कदा नोहे हरि भक्तासी कदा हरि भक्तासी कदा नोहे हरि भक्तासी कदा अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाही अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला भरोनिया पाही अंतरबाही भरोनिया भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही देव भक्तपण देव भक्त देव भक्तपण देव मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न नाही भिन्न तुका मने नाही भिन्न देव भक्तपण देव भक्तपण देव भक्तपण देव भक्तपण मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न मने नाही भिन्न तुका मने नाही भिन्न अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला पाय देवची झाला पाय अंतरबाही भरोनिया भरोनिया अंतरबाही भरोनिया अंतरबाही अंतरबाही भरोनिया अंतरबाही अंतर बारखुमाई बारकुमाई बारखुमाई
बारकुमाये 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 राम प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान माने माने प्रारब्ध क्रियमान मान प्रारब्ध क्रियमान 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 क्रियमान प्रारब्ध क्रियमान मान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नागी जान भक्ता संचित नाही जान अवघा देवाचे झाला पायी देवाची झाला पायी देवाची झाला पायी पायी देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायी भक्ता संचित नाही भक्ता संचित नाही 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 अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला
अवघा देवच झाला पाहे अवघा देवची झाला पाये अवघा देवची झाला पाय भरोनिया अंतरबाई भरोनिया 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 दरबाई भरोनिया भरोनिया दरबाई भरोनिया 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 अंतरबागी भरोनिया है भरोनिया भरोनिया अंतरबाई भरोनिया अंतरबागी अवघा देवची झाला पायी देवची झाला पायी देवची झाला पायी देवची झाला पायी अवघा देवची झाला पायी अवघा देवची झाला पायी भरोनिया अंतरबाही 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 हरे भरोनिया अंतरबाही भरोनिया भरोनिया अंतरबाही
भरून या अंतर्बाह्य भरून या अंतर्बाह्य अंतर्बाह्य धनी सा सारे मगरता सारे तप मगरता गमा धनी ता गमा धनी ता 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 गमा धनी ता 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 गमा धनी ता 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 धनी सारे तप मगरता गमा धनी ता गमा धनी गम पनि ता 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 गम पनि ता 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 गमा पनि ता 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 धनी सारे तप मगरता सारे तप गमा धनी ता गमा धनी गम पनि ता 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 गम पनि ता 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 गम पनि ता 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 भरून या अंतर्बाह्य भरून या भरुनिया अंतर्बाह्य बागी अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायी देवाची झाला पायी पायी देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायी अवघा देवाची झाला पायेरा विठ्ठला हॅलो विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु हरिनाथ महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्गुरु हरिनाथ महाराज की जय सद्गुरु केशवनाथ महाराज की जय बोल रे भाई सब कंदन की जय पार्वती पदे शिव हर हर महादेव प्रारब्ध क्रियमान
भक्ता संचित नाही जान, अवघा देवची झाला पाही, भरून अंतरबाही. सत्वरजतम बाधा, सत्वरजतम बाधा नो हे हरिभक्तासी कदा, अवघा देवची झाला पाही, भरून अंतरबाही. देव भक्तपण, देव भक्तपण तुका मने नाही भिन्न, अवघा देवची झाला पाही, भरून अंतरबाही. विठ्ठला विठ्ठल 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 प्रथम नमना दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू, त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू. त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू, त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू, त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानन्दं ईशमानन्दि वल्लभं, कलावज्ञ जीवोदरार्तावतारं, कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजव चित्ताशी आपुल्या, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवामी सहितं नमामि. श्री संतांचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख. निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम, भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम. असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा. मस्तक माझे पायावरी, वारकरी संतांच्या प्रारब्ध क्रियमान, भक्ता संचित नाही जान, अवघा देवाची झाला पाही, भरून अंतरबाही. वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा
भगवतचरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भक्तांचं श्रेष्ठत्व सांगणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल हा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महान संत महान तपस्वी श्री संत सद्गुरू हरिनाथ महाराज यांच्या समाधी वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या होळ समुद्र गावामध्ये आदरणीय परमपूज्य गुरुवर्य संत सद्गुरू श्री हरिनाथ महाराजांचा हा समाधी उत्सव सोहळा आणि या समाधी उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व भजनी मंडळी, सर्व भाविक मंडळी यांनी महाराजांच्या समाधी सोहळ्याचं केलेलं आयोजन आणि या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या या सोहळ्यामध्ये आज मला ही कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी या देवस्थानचे पुजारी आमचे आदरणीय श्री प्रवीण महाराज कदम यांच्याद्वारा इथे येण्याचा हा योग आहे. या रोडने अनेक वेळेला जाण्याचा योग आला, पण इथं येण्याचा अर्थात मधी गावात येण्याचा पहिलाच योग आहे. वास्तविक आदरणीय परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्तीदादा हांडे अर्थात महाराजांचं हे जन्मगाव आहे, बरोबर आहे ना, महाराजांचं हे जन्मभूमी आहे आणि इथं स्मारक समाधीसुद्धा महाराजांची आहे. अत्यंत पवित्र पावन हे गाव आणि या पवित्र पावन गावामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू श्री हरिनाथ महाराज, सद्गुरू श्री केशवनाथ महाराज अधिक करून या महात्म्यांची ही भूमी आहे आणि या भूमीला नतमस्तक होण्याचं सौभाग्य आज आमच्या प्रवीण महाराजांच्यामुळे मला प्राप्त झालं. या निमित्ताने मृदंगाची सेवा करण्यासाठी आदरणीय परमपूज्य श्री सुनील महाराज यांची उपस्थिती आहे. अत्यंत मृदंगामध्ये त्यांचा नाव लौकिक आहे. मृदंग त्यांच्या हाताने गोड वाजतो. आपल्या कानाची तृप्ती करण्यासाठी महाराजांची या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवसाकरता उपस्थिती आहे. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्या आवाजाने सर्व वारकरी संप्रदायातील श्रोतृवर्गांना, भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करणारा ज्यांचा आवाज आहे असे आमचे आदरणीय परमपूज्य श्री युवराज महाराज आणि आदरणीय परमपूज्य आमचे श्री सोपान महाराज, श्रीकांत महाराज या दोघांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो की अत्यंत आपल्या गोडवाणीने सगळ्या भाविक भक्तांचे कानं आपण दोघंही तृप्त करत आहात. आणि या निमित्ताने आज आणि उद्या मला वाटतं आपल्या दोघांचीही उपस्थिती आहे. आमचे विनेकरी महाराज, सगळ्याच टाळकऱ्यांना मी धन्यवाद देतो. मला फेटा बांधत असताना म्हटले की करेक्ट 9ला बऱ्याच दिवसानंतर आज सुरू झालं आहे महाराज, नाहीतर 9:30 पावणे 10 होते बरं का. पण रामकृष्ण हरी विनेकरी बाबांनी आज बरोबर 9ला सुरू केलं आहे, तर बरोबर 11ला जय विठ्ठल करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून वेळेत कीर्तन सुरू झालं आहे, वेळेत समाप्त होईल, चिंता करू नका. माझं परम भाग्य आहे की एवढ्या जागृत स्थळी येण्याचा योग आहे, या समाधी सोहळ्याकरता येण्याचा योग आहे. आणि म्हणून मी प्रवीण महाराजांना एका मिनिटात म्हणालो, मला बहुतेक समाधीतून बाबांनी निमंत्रण दिलं असेल म्हणून तुम्ही मला फोन केला, मी नक्की येणार आहे. आणि म्हणून इथं येण्याचा हा प्रयत्न केला. या निमित्ताने बऱ्याच गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित असेल, सावळी असेल, तोरणा, बालूर, मुरगा, कळसदाळ, फुलसूर, तोरणावाडी, चांदोरी, आळंदी आदी करून जेवढे काही भाविक भक्त उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि मन मिलन, बरोबर आहे ना, मनमोहन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे 7 समुद्रापाल
अर्थात महाराष्ट्रात काय, कर्नाटकात काय, हैदराबादपर्यंत ज्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या वारकरी संप्रदायाचा आवाज घुमतोय असे मोहनचे मालक, त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे ही कीर्तनाची परंपरा घरोघर पोहोचती महाराज. आमच्या मनमोहनच्या सर्वांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्व भाविक भक्तांना धन्यवाद देतो. आणि अगदी अल्पशा वेळेमध्ये अत्यंत सुंदर असं चिंतन श्री सद्गुरुनाथ हरिनाथ बाबांच्या चरणी समर्पित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ऐका, महाराजांचा अभंग इतका गोड आहे. जगद्गुरु तुकोबारांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे, मोत्यासारखे महाराजांचे शब्द आहेत. तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. जगद्गुरु तुकोबार आहे म्हणजे वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, हिराने वावा भार माता, असं ठणकावून जगाला सांगणारं हे व्यक्तिमत्व आहे. जगद्गुरु तुकोबारांना विचारले, महाराज अहो आम्हाला काही साधूंच्या सामर्थ्याबद्दल काहीतरी सांगा ना. अर्थात सामर्थ्याबद्दल सांगा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं साधूचं सामर्थ्य काय सांगायचं. कारण साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये साधू थोर आहेत. कारण संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. किंवा महाराज म्हणतात की मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. म्हणून बघा, साधू संतांच्यामुळे आजही आपल्या सगळ्या भाविकांना आनंद प्राप्त होतो. वैचारिक अधिष्ठान आपल्या संप्रदायाने आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला माणसं स्वैराचाराने वागतात, पण स्वैराचाराने वागणाऱ्या माणसांना सुद्धा संतांचे संस्कार कधी कधी शिकवण देतात की नाही बाबा, की नका जाऊ आडराने ऐशे गरजती पुराणे. कारण बुडत हे जन न देखवे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परोपकाराय सता विभूतया. अर्थात काही गोष्टी या परोपकार करण्यासाठीच या भूतलावरती येतात. बघा सोपं सांगतो, हे जे झाड आहेत हे मोठे मोठे वृक्ष आहेत ना, हे वृक्ष सुद्धा फलंती वृक्ष, हा हे फळं सुद्धा परोपकार करण्यासाठीच भूतलावरती आली बर का. परोपकार आहे दुहंती गावा. हा गाई ज्या दूध देतात ना त्या परोपकारासाठी देतात. आणि आणखी सोपं सांगतो, परोपकाराय वहंती नद्या. नद्या ज्या वाहतात ना त्या परोपकारासाठी वाहतात. ज्ञानोबराय चिंतन करत असताना म्हणतात, का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेची जैसे. अर्थात ही गंगा एकदा का निघाली ना हिमालयातून, अनेक गावांना ती पाणी पुरवठा करते. का फेडीत पापताप, अनेक लोकांचं पापही फेडते, अनेक लोकांचं तापही फेडते, अनेक लोकांचं दैन्यही फेडते, अनेक लोकांचं दारिद्र्य सुद्धा फेडते. सोपं सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणाल महाराज ही नदी दुःख दैन्य दारिद्र्य कसं काय फेडत असेल? ऐका ना, ज्या वेळेला नदीला भरपूर पाणी असतं त्यावेळेला सर्व शेतकरी काय करतात, त्या नदीच्या बंधाऱ्यावरून किंवा तलावाच्या रूपातून जे पाणी साठलेलं आहे त्या पाण्यातून आपली शेती आपण काय करतो, सुजलाम सुफलाम करतो, शेतीतून उत्पन्न घेतो. महाराज म्हणतात व्यवसाय निमित्त आणि फळ देतसे संचित. आपण काय करतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे विचकरी. उत्तम शेती आपण त्या पाण्याच्या रूपाने करतो. अर्थात त्याच्यामुळे उत्पन्नात डबलपणा येतो आणि आपल्याला आर्थिक उन्नती होते. आपलं दुःख दैन्य दारिद्र्य या निमित्ताने जातं. जशी गंगा हिमालयातून निघाल्यानंतर अनेक गावांना ती प्यायला पाणी देते, अनेक झाडांना पाणी देते, अनेक प्राण्यांना पाणी देते, तसं सद्गुरू हरिनाथ महाराज रूपी गंगा, संत रूपी गंगा ज्या वेळेला निघते ना, निघाल्यानंतर अनेक भाविक भक्तांचा, अनेक जड जीवांचा उद्धार करत करत ती
संत रूपी गंगा ही पांडुरंग रूपी समुद्रापर्यंत पोहोचत असते. विठाला संत रूपी गंगा निघाल्यानंतर ती सुद्धा अनेकांचं पाप ताप दैन्य दुःख दारिद्र्य फेडत फेडत जाते. या ठिकाणी हरिनाथ बाबांची समाधी आहे. आपल्या गावातल्या अनेक बाई लेकींना अनुभव आहे. म्हणून तर मी ज्यावेळेला हा बोर्ड वाचतो ना, बाई लेकींच्याच पंक्ती मला इथं पाहायला मिळाल्या. का अनेक ठिकाणी ही संत रूपी गंगा आपल्या पुण्याईचा आपल्या सामर्थ्याचं वलय ही जर संत रूपी गंगा देत असेल ती आजही आशीर्वाद रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज सोपं सांगतो, महाराष्ट्रभर काय अनेक ठिकाणी कीर्तनाला जाण्याचा योग येतो, पण अशी समाधी कुठंच पाहायला भेटत नाही महाराज, बरं का. आणि म्हणून समाधी इथं आल्यानंतर ही अत्यंत प्रसन्न करणारी समाधी आहे. सोपं सांगू का, जीवरूपी लोखंडाने संत रूपी परिशाजवळ यावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. विठाला हो, जसं लोखंडाचं जर सोनं व्हायचं असेल तर लोखंडाने परिशाजवळ जाणं अत्यंत महत्वाचं आहे. तसं जीवरूपी लोखंडाचं सोनं व्हावं वाटत असेल तर माझ्यासह तुमच्यासह अनेक जीवरूपाने जे काही आपण लोखंड आहेत, जीव संबंधाने मी बोलतोय, जीवरूपी लोखंडाने श्री सद्गुरू हरिनाथ महाराज रूपी परिशाजवळ या, समाधीचा स्पर्श करून घ्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या, बरं का. इथं आल्यानंतर या समाधीच्या या आशीर्वादाच्या वलयात आल्यानंतर, या भागात आल्यानंतर आपलं जीवन पवित्र पावन होऊन जाईल महाराज. कारण संत ज्या भूमीत असतात ना, ती भूमी पवित्र असते. तो देश पुण्यवान असतो, ते कुळ पुण्यवान असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हो, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दात जन्म घेती, जेते हरीचे दात जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. आणि जेते हरीचे दास जन्म घेती. महाराज म्हणतात, काही लोक समाजामध्ये वंशाचं नाव वाढवतात. श्रीकांत महाराज, काही माणसं आहेत ना वंशाचं नाव वाढवतात, तर काही माणसं वंशाचं नाव घालवतात. सोपं सांगतो तुम्हाला, पापी माणसं वंशाचं नाव घालवतात, बरं का. चाडीखोर माणसं वंशाचं नाव घालवतात, बरं का. दुराचारी माणसं हे वंशाचं नाव घालवतात. बघा तुम्ही, पापी माणूस
वंशाचं नाव घालवतो महाराज. दुराचारी माणूस वंशाचं नाव घालवतो. याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी याच्या डोक्याला, सगळ्याच टोपी आपल्या डोक्याला जो करतो ना तो वंशाचं नाव घालवतो. आणि चाहडीखोर हा सुद्धा वंशाचं नाव घालवतो. चांगलं चाललं की जाऊन बिघडणार म्हणजे बिघडणारच. म्हणजे याची चाडी त्याला करणार, त्याची चाडी याला करणार. गावात चांगलं चाललेलं त्याला कधीच देखवत नाही महाराज बरं का. असे जे चाडीखोर माणसं आहेत ना त्यांच्यामुळे सुद्धा वंशाचं नाव जातं. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणले जे खळांची व्यंकटी सांडू. खळ म्हणजे लय असा काळा कुट्टन बरं का युवराज महाराज. लय असा काळा कुट्टन, लय असा जळकोटन, असा लय कसला हेंद्रान, म्हणजे असं बघितलं की लय विद्रूपण असला खळ नाही मला वाटतं सांगितला माऊलींनी. म्हणजे कधी कधी खळ हा पांढर शुभ्र कपड्यात सुद्धा असं एक अंदाज माझा बरं का. म्हणजे ज्याचं मन चांगलं नाही, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, ते बोध करील काही, खापरा परिस काय करी. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं होतंय, पण ते जर परिस किंवा ते खापर जर परिसाजवळ गेलं तर सोनं कसं होणार आहे. अर्थात खापरा परिस काय करी, तुका म्हणे तैशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहुनी दगड बरे देवा. म्हणून तुम्हाला सोपं सांगतो, खळ म्हणजे कसा तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो ऐका. गावात शांततेत चांगलं चाललं की त्याला देखवतच नाही महाराज. एक माणूस असा रस्त्याने चालला होता, तो म्हणला लईच आपली गल्ली शांत समाधानी, कस काय गड्या कुणाचे भांडणं व्हायनात गावात काय मिळे. ते जाता जाता एका किराणा दुकानाने दुकानदाराने त्याला पाहिलं आणि पाहिल्यावर बरं दिसताना बघा तुम्ही माऊलीच्या पालखी सोहळ्यात जी माणसं येते त्यांना अनुभव आहे. पालखी सोहळ्यात जास्त मोठ्याल्या माळीवाला जास्त मोबाईल आणि पैसे आणतो. हो हो, लांबलच गांधावाला तेवच चोऱ्या करताना सापडतो महाराज. म्हणून ते दुकानदाराला वाटलं बाबा आपल्या गावातला सज्जन दुरुस्त आहे, हे कशाचा सज्जन महाराज. दुकानदार म्हणतात ओ साहेब या. जातान म्हणल्यावर हे गेला. त्याला बी मळमळच होत होतं, गावात कुणाचं भांडण नाही, तंटा नाही, काहीच नाही. दुकानात बसला तो किराणा दुकानात आणि बसल्यानंतर नेमका ती गुळाची ढेप त्याला दिसली. बरं काय गरज आहे का, त्याने ती असा गुळ घेतला चिकट झालेला आणि असा खांबाला चिटकेला दुकानातल्या. गरज नसताना चिटकीला खांबाला की त्या पाकळ्या मुंग्या त्याच्यावर जमायला लागल्या आणि पाकळ्या बारीक किडे त्या गुळावर बसायला लागले. की एका पालीने पाहिलं आणि ती पाल त्या किड्या खाण्यासाठी ती पाल धावत त्या गुळाच्या ठिकाणी आली. आणि जशी पाल त्या कोंबडीने पाहिली बरं का, आता पाली इतकं विष कुणाच्याच ह्याच्यात नाही महाराज बरं का. एवढी विषारी पाल ती कोंबडी खाऊन टाकली आणि एवढी विषारी कोंबडी. मी काहीच म्हणलो नाही बाबा पुढं, तुम्ही कसं काय म्हणजे मग ते किती विषारी माणूस असेल तुम्ही अंदाज काढा. त्या पालीने महाराज ते किडे असे पाहिले आणि पाहिले की पाल अशी आली आणि जशी पाल कोंबडीने पाहिली तशी त्या कोंबडीने त्या पालीवरती झडप मारली आणि जशी झडप मारली तसं खाली तेलाची पाटी दुकानदाराने ठेवलेली होती. ती कोंबडी नीट तेलात पडली. राग आला दुकानदारला, अख्ख्या दुकानात तेल झालं. दुकानदाराने ती कोंबडी धरली अशी बाहेर फेकली आणि जशी फेकली तशी त्या कोंबडी समोरच्या घरावाल्याच्या कुत्र्याच्या अंगावर जाऊन पडली. कुत्रं झोपलेलं होतं, कुत्रं मोठ्याने उडायला लागलं आणि त्यात कुत्र्यावाल्याचं आणि या दुकानदाराचं भांडण होतं, जुळत नव्हतं. कुत्र्यावाल्याची बायको म्हणली बघता काय, त्याने आपल्या कुत्र्याला मारलंय, जरा जाऊन ठोका. ठोका म्हणल्यावर महाराज ते तिकून काठी घेऊन आला, त्याने इकून काढलं. जी दोघाचे भांडणं सुरू झाले आणि गुळ चिटकिणारा हळूच म्हणलं चलतो आता झालं काम. अर्थात मला असं वाटतं या लोकांना ज्ञानोबराय खळ म्हणले असावेत, ज्याला चांगलं चाललेलं कधी देखवतच नाही. अशा खळ माणसांना ज्ञानोबराने सांगितलं असेल की जे खळांची व्यंकटी सांडो. आणि म्हणून ही अशी जी माणसं आहेत ना ते वंशाचं नाव घालवतात महाराज, वंशाचं नाव वाढवत नाहीत. बघा तुम्ही हे 3 माणसं वंशाचं नाव घालवतात. कोणते? पापी माणूस, दुराचारी माणूस आणि चाडीखोर माणूस वंशाचं नाव घालवतो. तर आता
वंशाचं नाव कोण वाढवतो सोपं सांगतो. पुण्यवान माणूस, संतांची सेवा करणारा माणूस, देवाची सेवा करणारा माणूस, देशाची सेवा करणारा माणूस हे काय करतो, वंशाचं नाव वाढवतो. म्हणून तर महाराजांनी, एकनाथ महाराज म्हणाले, हे माळियाचे वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. म्हणून धन्य ते आरण, रत्नाचे ते खान, जन्मला निधान सावतात. अर्थात संत ज्या कुळामध्ये अवतार धारण करतात ना, ते कुळ पवित्र असतं, तो देश पवित्र असतो, ते गाव पुण्यवान असते. म्हणून महाराज त्या ठिकाणी जन्म घेतात, कारण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणा. या होळ समुद्र गावामधील तृण आणि पाषाण तेही देव जाणा. का तर संतांचं हे गाव आहे, हे हरिनाथ बाबांचं होळ समुद्र गाव आहे. आणि चिंता नाही गावी विष्णुदासाची. या संतांच्या गावामध्ये चिंता करायची गरज नाही, कारण माणसाला 3 प्रकारची चिंता असते. एक भुक्तीची चिंता आहे, एक मुक्तीची चिंता आहे, आणि तिसरी भक्तीची चिंता आहे. म्हणजे भुक्ती, भक्ती आणि मुक्ती या तिन्ही प्रकारच्या चिंता संतांच्या गावात आल्यानंतर करायच्या नसतात. बघा, भुक्तीची म्हणजे खायची चिंता आहे, कारण नित्य उठून या खावयाची चिंता, माणसाला खायची चिंता आहे. म्हणून बघा, सकाळी सकाळी सुनील महाराज 2 माणसं रोडनी पळताना दिसतात आपल्याला. कोणते? एक वाढलेलं पोट कमी व्हायला आणि एक पोट भरायला. म्हणजे पोटासाठीच दोन्ही माणसं पळतात. एक पोटासाठी पळतो आणि एक वाढलेल्या पोटासाठी पळतो. पळणाऱ्यात फरक आहे. म्हणजे काही लोकांना काय खावं याची चिंता आहे, आणि काही लोकांना काय काय खावं याची चिंता आहे महाराज. काही माणसं आपण असे पाहतो की त्यांना एका टायमाचं जेवण भेटलं तर दुसऱ्या टायमाला मिळत नाही. आणि काही माणसांना ताटात एवढे पदार्थ असतात की आता हे खाल्लंय, दुसऱ्या टायमाला काय खाऊ. पण एक सोपं सांगू का तुम्हाला, एखाद्याला जर चांगलं जेवण मिळत असेल ना, आपण नाही त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घ्यायचं. एखाद्याला चांगली गाडी मिळत असेल ना, आपण नाही वाईट वाटून घ्यायचं. एखाद्याला चांगलं घर राहायला मिळत असेल ना, आपण नाही वाईट वाटून घ्यायचं. एखाद्याला अंगावर चांगले कपडे घालायला मिळत असतील ना, आपण नाही वाईट मानून घ्यायचं. का तर अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी आपला अभंगस्व आहे. आज माणसाच्या जीवनात प्रारब्धाशिवाय काहीच गोष्टी घडत नाहीत. आणि म्हणून सोपं सांगतो, एखाद्याला चांगलं जेवायला मिळत असेल ना, असू द्या, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला चांगली गाडी मिळत असेल ना, असू द्या, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला अगदी रोड टच जागा मिळत असेल, घर मिळत असेल, असू द्या, ते त्याचं प्रारब्ध आहे. आपलं प्रारब्ध कमी अधिक असेल, संतांची सेवा करा, संतांचा आशीर्वाद घ्या. आपलं सुद्धा प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. हे संतांच्या कृपेचा परिपाक आहे. त्या वाल्या कोळ्याचा अगोदरचा इतिहास पहा आणि संतांचा आशीर्वाद घेतल्यानंतरचा इतिहास पहा. महाराज, माझं गाव एवढं पुण्यवान आहे, माझ्या गावात बंकट स्वामींचा जन्म आहे. बरं का, माझ्या गावात मन्मथ स्वामींचा जन्म आहे. लिंगायत समाज, हो, म्हणजे शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदायाला 2 संत देणारं आमचं गाव आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भीमसिंग महाराज ते आमच्याच गावचे. नारायणगिरी महाराज आता आज मुख्यमंत्री होते त्या सप्ताहाला 400 ट्रॅक्टर नुकतीचे वाढायला असते. असला सप्ताहात मोठा महाराष्ट्रात कुठं नाही महाराज. त्या नारायणगिरी महाराजांचं सुद्धा आमचं जन्मगाव आहे. म्हणजे बाबूराव डवरी गुरुजी पखवाजातले ते सुद्धा नेकनूरचे बरं का. सुदामदेव महाराज, गणपत महाराज सातपुते, पंढरपूरकर, अर्थात कितीतरी नावं तुम्हाला सांगेन मी. एवढं मन्मथ स्वामींची जन्मभूमी आमचं. कपिलधारला आमच्याकडे लोक भरपूर येतात, पण त्या मन्मथ स्वामींचा जन्म सुद्धा आमच्याच गावात झाला. विठ्ठला अर्थात मी आणखी तुम्हाला पुढे घेऊन जाईल की ती भूमी, कारण भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव स्वकुलीनाचे, माणस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले. आणि म्हणून चिंता नाही गावी विष्णुदासाची. हे होळ समुद्र गावात आल्यानंतर चिंता करायची गरज नाही, कारण हे गाव सद्गुरू हरिनाथ महाराजांचं आहे. हे संतांचं गाव आहे आणि संतांच्या गावात भुक्तीची चिंता करायची गरज नाही.
इथं जेवायची काय चिंता करता, इथं पंक्तीचे नंबर लागलेत महाराज. ओ काय काय गावात पंक्तीवाले भेटणार घालणारे म्हणून सप्ते बंद येतं. आणि इथं मात्र 2040 काय मला सांगितलं आल्या 2040 पर्यंतच्या पंक्ती बुक आहेत. हां बघा, म्हणजे इथं आल्यानंतर जेवणाची चिंता करायची का सुनीलराव? अजिबात नाही, चिंता नाही गावी विष्णुदासाचे. इथं भुक्तीची चिंता करायची नाही आणि इथं भक्तीची चिंता करायची नाही. कारण होतो जे जे कार सदा संतांच्या दरबारामध्ये 24 तास नंदादीप सुरू आहे. 24 तास नंदादीप आहे, याचा अर्थ समाधीतून 24 तास नामचिंतन सुरू आहे. म्हणून इथं भक्तीची चिंता करायची गरज नाही. इथं आपण आल्यानंतर भुक्तीची नाही, भक्तीची नाही आणि मुक्तीची सुद्धा चिंता करायची गरज नाही. कारण संतांच्या दारात आल्यानंतर अरे रिद्धी सिद्धी इथे लोटांगत येत असतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवाचे घरी, आया वैष्णवाचे घरी. प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी सिद्धी द्वारे, रिद्धी सिद्धी द्वारे, रिद्धी सिद्धी द्वारे, रिद्धी सिद्धी द्वारे. कर जोडून तिष्ठती, कर जोडून तिष्ठती, कर जोडून तिष्ठती, कर जोडून तिष्ठती. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. या वैष्णवांचे घरी ओ प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारे ओ कर जोडून तिष्ठती. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. हो रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. गोड प्रमाण दिलं महाराज. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. प्रेम सुख इथं इच्छा करते आणि आपल्याला प्रेम सुख भेटाना. आणि इथं प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी ओळगती, कर जोडून तिष्ठती. रिद्धी सिद्धी म्हणते आम्हाला काही सेवा सांगा. जगद्गुरु तुकोबा देवालाच म्हणले होते, मोक्षा माघरी कामारे दाशी, ओय सांगू आईशी तुका म्हणे. आमच्या गावात आल्यानंतर 3 प्रकारची चिंता करायची गरज नाही. भक्तीची नाही, मुक्तीची नाही आणि भक्तीची नाही. कारण तिन्ही चिंता इथं आल्यानंतर निघून जात असतात. असं हे संतांचं गाव आहे. आणि म्हणून आणखी सोपा भाव सांगून तुम्हाला पुढे घेऊन जाईन. संत जीवन जरी असलं ना तरी सुद्धा महाराजांनीच लिहून ठेवलंय, केले कर्म झाले इच्छे भोग आले, उपजले मेले ऐशे किती. महाराज आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही सांगता आगा कर्मी जे उरावे, दैते सुख दुःखी फळावे, दैते भोगावया यावे देहा एका. महाराज म्हणले संत असू, साधू असू, सज्जन असू, जीव असू, अर्थात जीव ब्रह्म असू किंवा ब्रह्मदेव असू किंवा जगाचा मालक असू, कर्मे श्रीराम वनवासा गेला बर का. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षेप वियोग घडला सीता देवी. ज्या वेळेला रामप्रभू चित्रकूट पर्वतावरती वनवास सुरू झाल्यानंतर जातात ना, त्यावेळेला भरताला कळतंय. आणि भरताला कळल्यानंतर भरतजी स्वतः प्रभूला भेटण्यासाठी निघतायत. 3 प्रकारची सैन्य त्यांच्या सोबत आहे, 3 प्रकारचे लोक त्यांच्या सोबत आहेत. कर्म ज्ञान भक्ती 3 प्रकारचे लोक ज्या वेळेला चालायला लागतात ना,
त्यावेळेला प्रयागराज तीर्थाच्या ठिकाणी सर्व लोक येतात, पण आल्यानंतर अख्खी अयोध्या, अख्खे भक्तजन स्नान करतात त्या तीर्थात. पण भरतजी म्हणतात की या गंगा यमुना जो संगम आहे, या गंगा आणि यमुनेच्या संगमावरती मी स्नान करणार नाही, कारण इथं गुप्त रूपाने सरस्वती आहे. म्हणून गंगा यमुना सरस्वतीचा हा संगम आहे आणि याच सरस्वतीने माझ्या आईचं डोकं बिघडवलेलं आहे. मी जर स्नान केलं तर माझं सुद्धा डोकं बिघडल आणि मी इथून अयोध्येला वापस जाऊन गादीवर बसन. मला माझ्या दादाची, मला रामाची भेट घ्यायची, मी स्नान करणार नाही. उलट भरतजीने हात जोडला तीर्थराज गंगा आणि यमुनेला आणि त्या ठिकाणी भरतजी म्हणतायत की धर्मनार्थन कामगती, अर्थात मला धर्मही नको, धर्मनार्थन कामगती गतीनं चहू निर्वाण. मला जन्मोजन्मी मला फक्त रामाचे पद हवे आहेत, मला काही सुद्धा नको. आणि ज्या वेळेला रामप्रभूच्या दर्शनासाठी भरतजी पुढे निघतायत ना, त्यावेळेला लक्ष्मणजी पाहतायत दादा याच्या आईसारखीच याची इच्छा आहे. त्यावेळेला लखनजीला रामप्रभू म्हणतायत खरं सांगू का लखन, तुझ्यापेक्षा सुद्धा माझं भरतावरती जास्त प्रेम आहे. तिथं जर आपल्यासारखं असताना युवराज महाराज म्हणला असता ह्याच्या गाडीत गावापासून हितपर्यंतचा कीर्तनाला, आणि हिथं आल्यावर म्हणते नाही नाही तेव पापाच्या लयच भारी, जा बरं मग इथून तर आता मी काही येत नाही तुझ्यासोबत येऊन. पण रामप्रभू म्हणतात खरं सांगू का लखन, तुझ्यापेक्षा माझं भरतावरती प्रेम आहे. भरत हा आपल्याला मारण्यासाठी नाही तर भेटण्यासाठी आलाय. अरे दादा कसं काय तू म्हणतो भेटण्यासाठी आला, त्याच्याबरोबर सैन्य आहे. अरे असू दे ना, राजा म्हटल्यानंतर सैन्य सहितच येणार, तो एकटा थोडाच, तो वनवासी थोडाच आहे. राजा म्हटल्यानंतर शेकोरीती सहित तो असणार आहे. पण तो आपल्याला मारण्यासाठी नाही, भेटण्यासाठी आलाय. मला सगळं रामायण सांगायचं नाही. ज्या वेळेला भरतजीच्या डोळ्यात पाणी येत आहे ना, त्यावेळेला रामप्रभू म्हणतायत भरता रडत बसू नकोस. मी वनवासाला आलो ना, मी वनवासाला आलो याचा दोष तू नाहीस, याचा कारण तू नाहीस. मी वनवासाला आलो याचा दोष कैकेयीचा नाही, मी वनवासाला आलो याचा दोष अयोध्येचा नाही, मी वनवासाला आलो याचा दोष आपल्या बाबांचा नाही, मी वनवासाला आलो याचा दोष कौशल्याचा नाही, मी वनवासाला आलो ना याचा कुणाचाच काही संबंध नाही, मी वनवासाला आलो याचा दोष फक्त माझं प्रारब्ध आहे. कारण ओस लोचनास आता नको आसू ढाळू. भरतजीला रामप्रभू म्हणतायत ओस लोचनास आता नको आसू ढाळू. अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयी ना दोषी, आईचा दोष नाही, नोहे दोषी तात, वडिलाचा दोष नाही. ऐक भरता, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. तू आणि मी कशी एकत्रित आलोत माहिती का भरता? बरं का माझ्या ताईंनो, इकडं बघा, तुम्ही ऐकताय ना सगळ्या, मालकावरती प्रचंड प्रेम करा, खूप प्रेम करा, गड्या मालकावरती खूप प्रेम करा. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या पुरुषांना सांगतो, मालकिनीवरती प्रचंड प्रेम करा, बायकोवरती. बायको जर म्हणली ना साडी घ्या, लगेच 30-40 हजाराची घेऊन टाकायची. बायको जर म्हणली ना सोनं घ्या, खाटकन किलोभर घ्यायचं. चल धर रे, आय सोनं, आय सोनं सोनं करायलीस म्हणायचं, धर सोनं. खूप प्रेम करा बायकोवरती. आणि बरं का, मी असं सांगायला गेलो की दिवशी, तर एक बाई मध्येच म्हणली मला 30-40 पूर आलते बघायला, पण हेच गाड्यात पडलं येड. आता आहे बघा काय काय म्हणजे पद्धत असते ना परिचय करून द्यायची घरी गेल्यावर. बरं का युवराज महाराज, परवा मी कोल्हापूर साईडकडे होतो,
त्या माणसाने परिचय करून दिला, महाराज हे आहेत ते आहेत आणि हे आमचा बारदाना आहे. मी म्हणलं बारदाना, नवीनच ऐकलं वा. मग हे बारदाना आता काय काय ठिकाणी म्हणतात हे आमच्या मालकीन आहेत, हे आमचं घर आहे, हे आमच्या काय सौभाग्यवती आहे, हे आमची पत्नी आहे, ती आमची बायको आहे, काय काय म्हणतात हे आमचं कुटुंब आहे. तो म्हणला महाराज हे आमचा बारदाना आहे. मग मी बारदाण्याला विचारलं हे कोण आहेत तुमचे? ती म्हणली हे आमचं भांगार. म्हणलं बरं आहे, तू बारदाना म्हण आणि ही भांगार म्हण, अवघड आहे हे सगळं महाराज. हो तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित त्याला, हे तुमचं सांगा म्हणजे उद्या. प्रारब्ध क्रियेमान क्रियेमान प्रारब्ध क्रियेमान. हरी भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी देवाची झाला पायी. भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, अवघा देवाची झाला पायी पायी, अवघा देव झाला पायी. हो प्रारब्ध क्रियेमान भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण जाण. जगद्गुरु तुकोबराय आहे म्हणतात देवालाही प्रारब्ध जरी चुकत नसलं ना, कारण लंका मेरो रही सीतामाई, कर्म रेखा दोस्त रहे तिल घटेना राही, नामा मने कर्म रेखा देवाधिका चुकेना. महाराज प्रारब्ध कर्मे श्रीराम वनवासा गेला, देवाला जर प्रारब्ध चुकत नसेल, कर्मे मनमत झाला असे राग किंवा तो अभंग सगळा पाहून घ्या घरी गेल्यावर. परियशे गवार कर्मे निरोग सगर, विंदेले विंदेले शारंगदर झाला.